नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला एक अगदी पारंपरिक कमी साहित्यात तयार होणारी आणि खूप चविष्ट अशी रेसिपी दाखवणार आहे. मेथीचे कडोले वरण. या रेसिपीत आपण ताजी मेथीची भाजी आणि तूर डाळ वापरणार आहोत. मसाले नाही, पण चव अगदी खमंग. यामध्ये मोजक्याच मसाल्याचा आपण वापर केलेला आहे. माझ्या लहानपणी नेहमी दुष्काळ असायचा, तेव्हा आमची आजी आई परसामध्ये मेथी लावायची आणि त्या मेथीचं असं कडोलं वरण आम्हाला जेवायला द्यायची. त्या कडोल्या वरणाची आमच्याकडे खूपच आवड आहे. सगळ्यांना खूपच आवडते. असे हे कडोले वरण बनवण्यासाठी ही मी मेथी घेतली. एक गड्डी मेथी साफ करून घ्या. निवडून स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली. यासाठी हे मोजके साहित्य लागतं आहे. बेसिक साहित्य हेच आहे. एक कांदा, चिरलेली मेथी आणि हे वरण. हे वरण यातलं मी पाणी काढून घेतलं आहे. हे दगड कच्चं वरण आहे. कुकरमध्ये फक्त 3 शिट्ट्या काढून यामधलं पाणी काढून घेतलं. लोखंडी तव्यामध्ये ही भाजी करू आपण. यासाठी एक पळी तेल घेतले आणि त्यामध्ये जिरं, मोहरी, 2 सुक्या मिरच्या, लाल मिरच्या थोडंसं परतून घेऊ आणि यामध्ये एक कांदा घालू. मोठा कांदा घालायचा. कांदा घालून परत परतून घ्यायचं आणि अर्धा चमचा ठेचा घालायचा. तिखट आपल्या आवडीनुसार घाला. ठेच्यामध्ये मी लसण, मिरची आणि अद्रकचा वापर केला आहे. तसेच कोथिंबिरीच्या काड्या पण घालायच्या ठेच्यामध्ये, म्हणजे ठेच्याला छान चव येते. मीठ घालू आणि तिखट अर्धा चमचा धने जिरं पूड, थोडीशी हळद. फक्त एवढ्या बेसिक मसाल्यामध्येच ही भाजी तयार होते. आता यामध्ये मेथी घालायची. एवढ्या भाजीमध्ये दोघांचे जेवण सहज होते. जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही लोखंडी कढईमध्ये ही भाजी करू शकता. मेथी थोडीशी परतली की यामध्ये वरण घालायचं. अर्धा कप डाळीत पाणी घालून नंतर कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या फक्त काढून घेतल्या आहे मी. आणि या डाळीमधलं पाणी होतं ते काढून घेतलं. हे पाणी फेकायचं नाही बरे का. या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आणि तूप घालून पिळून टाकायचं. खूप टेस्टी आणि पौष्टिक असते हे पाणी. वरण छान खमंग परतून घ्या. तुमच्याकडे टोमॅटो असेल तर नक्की घाला. आज माझ्याकडे टोमॅटो नव्हते म्हणून मी घातले नाही. ही भाजी भाकर, भात आणि पोळीबरोबर आपण खाऊ शकतो. कडोलं वरण तयार आहे. कडोलं वरण मेथीचं पण करता येते, साधं वरणाचं पण कडोलं वरण होते आणि शिळ्या भाज्या जर असल्या तर त्यामध्ये सुद्धा वरण टाकून कडोलं वरण होते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. तुम्हाला आणखी कडोल्या वरणाच्या काही रेसिपी हव्या असतील तर मी तुम्हाला 4-5 प्रकारचे कडोलं वरण सांगू शकते. माझ्या किचनला सबस्क्राईब नक्की करा. डिस्क्रिप्शन चेक करा. लोखंडाच्या तव्यावर